आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। हिंगोलीमध्ये शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। हिंगोली भाजपचे शिष्टमंडळ घेणार फडणवीसांची भेट। शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी करणार। हेमंत पाटलांऐवजी भाजप आमदार मुटकुळेंना उमेदवारी देण्याची मागणी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात कोंढा येथे अशोक चव्हाण यांना अडवलं। गावात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाणांना विरोध। धाराशिव लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। अजित पवार गटात मोठ्या नेत्यांचा प्रवेश करून उमेदवारी देण्याची शक्यता। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील, अर्चना पाटील यांचं नाव चर्चेत। उमेदवारी मागणं चुकीचं नाही। नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिक आणि संभाजीनगरची जागा आम्हीच लढणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर एखादा उमेदवार कमजोर वाटत असल्यास शिंदे बदलतील, शिरसाटांचं विधान। मवियामध्ये साताऱ्याची जागा शरद पवार गटाची, शरद पवार देतील तो उमेदवार मान्य। पवारांनी आदेश दिल्यास निवडणूक लढण्याचीही माझी तयारी, काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाडांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची घेतली भेट। प्रवीण गायकवाडांनी पवारांकडे निवडणूक लढण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। माढामधून निवडणूक लढवण्यास प्रवीण गायकवाड इच्छुक। वंचितला मुद्दाम मवियाच्या बाहेर ठेवण्यात आलं। वंचित मवियात आली असती तर भाजपचे अनेक उमेदवार हरले असते। तर नाना पटोले काँग्रेसचे की गडकरींचे हा प्रश्न। पटोलेंचा भाजप नेत्यांशी छुपा संबंध, आंबेडकरांचा आरोप। 2014 पासून मॅच फिक्सिंग कोण करतंय सगळ्यांना माहिती। 2019ला कोण फिक्स झालं हे माहिती। मी प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचा इशारा। आंबेडकर 7 जागांवरून काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं सूचक विधान। अकोल्यामध्ये वंचितला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय, पण महाविकास आघाडीमध्ये याबाबत चर्चा होईल। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची माहिती। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही। अशोक चव्हाणांच्या इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय, तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू। बाळासाहेब आंबेडकर योग्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीत येतील, माजी मंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य। परभणी लोकसभेसाठी रासपा अध्यक्ष महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। जानकर शक्तीप्रदर्शन करणार। पाथर्डीमध्ये निलेश लंके आणि जयंत पाटलांनी घेतली मोठा देवीचं दर्शन। आजपासून निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा सुरू। आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार। काही लोक दुसऱ्याच्या झेंड्यावरती पंढरपूर करतात। मला निवडून दिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक MIDC आणणार, निलेश लंकेंचं विधान। अजित पवार गटातील अनेक आमदार द्विधा मनस्थितीत। अजित पवार गटातील काही आमदार शरद पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील, जयंत पाटलांचं सूचक विधान। शिवसेनेचे संजय कोकाटे पवार गटात प्रवेश करणार। माढा आमदार बबनराव शिंदेंविरोधात निवडणूक लढणार असल्याचीही सूचक वक्तव्य। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बजोरिया प्रचारापासून दूर राहणार। योग्य तो सन्मान मिळत नसल्यानं नाराजी। राहुल लोणीकर यांना संधी मिळाली नाही तरी त्यांचं भविष्य उज्ज्वल। एकदा संधी गेली की परत मिळत नाही असं नाही, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। राऊत राजकारणातले गणपतराव पाटील मुजऱ्यांची वरात म्हणजे ठाकरे आणि त्यांची फौज। राऊतांना सिल्वर ओकच्या पायऱ्या झिजवताना सर्वांनी पाहिले। मोदींवरील टीकेवर शेलारांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते RBIच्या 90व्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन। फक्त 10 वर्षात बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत झाली। एकेकाळी बुडणारी बँकिंग व्यवस्था आता नफ्यात, मोदींचं विधान। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिल न्यायालयीन कोठडी देण्यात आली। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांच्या कोठडीत वाढ। तर केजरीवाल चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप। आयकर थकबाकी प्रकरणी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा। लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवरती भर। रामटेकमधील शिरसी, बेसा,
भिवापूरमध्ये पदयात्रा, भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग. सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आठवड्यातला खडकवासल्याचा दुसरा दौरा. रावेर लोकसभा मतदारसंघातनं वंचितकडनं संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी. वंचितच्या दुसऱ्या यादीमध्ये संजय ब्राह्मणेंचं नाव. आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा. रत्नागिरी रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचा चक्क एसटी बसमधनं प्रचार. कोकण प्रादेशिक पक्षाच्या उमेदवार शकील सावंत यांचा साधेपणानं प्रचार सुरू. पराभूत मानसिकतेतनं आढळराव पाटील यांची चिडचिड. ते वयस्कर आहेत, त्यांना एवढीच सदिच्छा देईन की गेटवे सून. खासदार अमोल कोल्हेंची टीका. सेवानिवृत्त हा शब्द मला आवडतच नाही. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे यांचं मिश्किल विधान. तर राजकारणातनं निवृत्त होत नसल्याचंही उदयनराजेंचं वक्तव्य. पुण्यातल्या आप्पाबळवंत चौकात झळकला अनोखा बॅनर. निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही. परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, असा फलकावर आशय. कराडच्या कपिल इथे तिसरीमध्ये शिकणाऱ्या राजवीरा ढापरे नावाच्या चिमुकलीनं काँग्रेस पक्षाला दिला निधी. काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केल्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाहनानंतर चिमुकलीनं दिले खाऊचे पैसे. राज्यात 1 एप्रिलपासून बदलणारे बाजार मूल्य यंदाही कायम. बांधकाम क्षेत्रासह गृहस्वप्न पाहत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. सांगली शहरातील उशकपाल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखाच्या खंडणीची मागणी. सांगलीमधील शहा कुटुंबियांवरती गुन्हा दाखल. रुग्णालयातनं परस्पर रुग्णही पळवल्याची रुग्णालय प्रशासनाकडनं तक्रार. चाळीसगावला प्रांताधिकाऱ्यांची सायकल फेरीनं मतदान जनजागृती. ओझर खडकी बुद्रुक इथे ग्रामस्थांना दिली माहिती. हौशी सायकलिस्ट ग्रुपकडनं सायकल रॅलीचं आयोजन. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दुपारच्या वेळी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक. तर आवक वाढल्यानं दर घसरले. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यानं लिंबाचे दर वाढले. कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबाच्या मागणीत मोठी वाढ. मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी प्रमाणात असल्यानं भाव आणखी वाढण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले. महिनाभरापूर्वी 400 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 160 रुपये किलो. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात शेतकऱ्यांवर अवकाळीचं नवं संकट. अवकाळी पावसामुळे आंबा तोडण्याची घाई. फळबागायतीला मोठा फटका. गोंदियामधील 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना 5 दिवसांपासून बंद. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. वीज बिल थकल्यामुळे पाणी पुरवठा खंडित. परळी चंदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0%. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं धरण कोरडं ठाक. जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर. सरकारनं जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या मावळमधील मालेवाडी गावात महिलांची दररोज हांडाभर पाण्यासाठी भटकंती. पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट करण्याची येते वेळ. जेईई मेन्स परीक्षा 4 एप्रिलपासून. दुसऱ्या सत्रातील जेईई मेन परीक्षा गुरुवारपासून सुरू होणार. साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ. मुंबई जयपूर, मुंबई अजमेर आणि मुंबई बिकानेर गाड्यांचा समावेश. सुट्टीमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा. सागरी किनारा मार्गावरती बेस्टची प्रतीक्षा. स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही. अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर असल्याच्या चर्चा. मोनोरेलची प्रवासी वाहतूक संख्या आणखी वाढणार. MMRDAकडनं 10 मोनो ट्रेनची खरेदी. 2 मोनोरेल मुंबईत दाखल. म्हाडा भूखंड वाटपातील बेकायदा लाभार्थी अडचणीत. भूखंड वाटप योजनेतील गैरव्यवहाराची चौकशीची याचिकेची उच्च न्यायालयाकडनं दखल. मिळकत करातनं पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये 2,268 कोटींचं उत्पन्न जमा. मिळकत कराबरोबरच बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी असे उत्पन्नाचे स्रोत. घर खरेदीदारांना मोठा दिलासा. वार्षिक बाजार मूल्य दरात वाढ होणार नसल्यानं 2 वर्ष घरांच्या किमतीत वाढ होणार नाही.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून वार्षिक बाजार मूल्य दरात यंदा कोणत्याही प्रकारची वाढ नाही। मात्र पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम। पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये परिचित असलेल्या गोल्डन मॅनच्या वाहनावरती कारवाई। वाहनाच्या काळ्या काचांमुळे सांगवी वाहतूक पोलिसांनी आकारला 3000चा दंड। फिल्मिंगी काढल्या आणि कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती केला व्हायरल। पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसामध्ये 406 वाहनांवर पोलिसांची कारवाई। वाकड आणि थेरगाव परिसरामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 4,37,000 रुपयांचा दंड वसूल। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकामध्ये नवीन 10 वाहनं येणार। महापालिकेच्या स्थायी समितीला दिला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव। राज्यात शिरूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद। या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस पार करणार आणि हवामान खात्याचाच हा अंदाज। पासूनच बाजारात केशर आंबा दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशरचा पर्याय उपलब्ध। बाजारातही हापूस आणि केशर आंब्याची स्पर्धा। महिनाभर आधीच केशर आंबा बाजारात। सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशर आंबा मुंबई पुण्याच्या बाजारात दाखल। 170 रुपये किलो दरानं केशरची विक्री। कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे आठवडा बाजारातील शेतमालाचं नुकसान। गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं। गोपीनाथ बोर्दोलाई विमानतळाचं मोठं आर्थिक नुकसान। वादळी वाऱ्यामुळे 4 बळी तर 100हून अधिक जखमी। लातूरमधील जलजीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवरती कारवाईचे आदेश। 274 कंत्राटदारांवर कारवाई होणार। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% पाणीसाठा। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी। मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता तीव्रतेत वाढ। जंगल परिसरात नदी नाले कोरडे ठाक। पाणी मिळत नसल्यानं वन्यप्राण्यांचा आपला मोर्चा आता गावखेड्यांकडे। तुळजाभवानी चैत्र यात्रा 21 ते 25 एप्रिलला होणार। तर येरमळामधील येडेश्वरी देवीची यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान। मंदिर संस्थानांकडून यात्रेची तयारी सुरू। सोलापुरात वंदे भारतचा कोचिंग डेपो बांधण्याला रेल्वे बोर्डाची मंजुरी। 50 कोटी खर्च करून डेपो बांधला जाणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्याभरात ठिकठिकाणी चेकिंग पॉईंटची उभारणी। जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी। भंडारा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारतचं केवळ 51% वितरण। कार्ड वितरणाची प्रक्रिया संथ गतीने। 49% नागरिक योजनेपासून वंचित।